ओझोन वायूचा थर ही पृथ्वीची सर्वेक्षक छत्री. प्राध्यापक आर पाठक. नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ओझोन दिनानिमित्त आज कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक आर पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्राध्यापक आर पाठक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दीपक जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर श्रीमती छाया गावित यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर श्रीकांत महाजन यांनी केले तर आभार डॉक्टर नामदेव गजरे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूगोल विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉक्टर मंदा गावित, प्राध्यापक अनिल गावित, प्राध्यापक विपिन गावित, प्राध्यापक नम्रता गावित उपस्थित होते. मी जेव्हा प्राचार्य झालो तर मी दोन निर्णय घेतले. पहिला निर्णय असा घेतला की आपण आलेल्या पाहुण्यांना आपण काय दिलं, आता एक झाड भेट म्हणून दिली, बरोबर आहे. एक वृक्ष आपण भेट म्हणून दिली. त्याचं कारण काय होतं बेटा, असं का केलं मी, त्याच्याबद्दल काय व्हायचं. माझ्या अगोदरचे जे प्राचार्य होते ते काय करायचे माहिती, ते शाल आणायचे, नारळ द्यायचे आणि बुके द्यायचे. आता बुके कशाने बनवतात, फुलांनी, बरोबर आहे. ते बुके जो फुलांनी बनतो ते फुलं तोडून आपण त्याला मस्त सजवतो, खूप छान वाटतो, नो प्रॉब्लेम. पण किती काळ टिकतं बेटा ते, एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस फ्रीज मध्ये आपण ते कुठे ठेवून देतो, आपण फ्रीज मध्ये, परत दुसऱ्यांदा वापरतो. दुसरे पाहुणे येणार असतील ना, पैसे वाचवतो ना, आपण नवीन आणत नाही. मग तेच आपण बुके काय करतो, कोणाला तरी देऊन टाकतो. पण हे आपण कुठून आणलंय, फुलं कुठून तोडले, आपण झाडावरनं तोडले आणि निसर्गाला कुठेतरी आपण त्रास केला ना. तेच फुलं समजा झाडावर राहिले असतं काय झालं असतं, काय झालं, जास्त दिवस टिकले असते, अजून काय झालं असतं. फुलांमध्ये काय असतं, परागकण असतात, त्याच्यात मध असतं आणि त्या परागकणांमध्ये, त्या मधामध्ये, त्या फुलांमध्ये हे जे मधुमक्षिका असतात किंवा जे हनीबीज असतात त्यांचं पोट भरलं असतं. आपण काय केलं, त्यांच्यांना आपण काढून फ्रीजमध्ये ठेवून दिला ना. कुठेतरी निसर्गाला आपण डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला. आपण मग त्याच्यामुळे आपण काय ठरवलं की आपण काय करायचं, वृक्ष द्यायचे. आणि वृक्ष दिल्यानंतर ते जे काही पाहुणे आपल्याकडे येतील ते वृक्ष त्यांच्याकडे कुठेतरी लावतील आणि त्या वृक्षामधून काय बाहेर पडेल, ऑक्सिजन बाहेर पडेल. काही आपण फुलांची वृक्ष दिलेली आहे, त्याच्यावर नवीन फुलं लागतील आणि कायमस्वरूपी त्यांच्याकडे फुलं येतील. तर असा एक निर्णय केला. आणि दुसरा असा निर्णय केला आपण की आम्ही बुधवारी सगळे प्राध्यापक लोक त्यांचे व्हेकल आम्ही कॉलेजला आणत नाही. कशासाठी आणत नाही, मी प्राचार्य झालो म्हणून त्यांना त्रास द्यायचा होता का मला, नाही. का केला असा निर्णय, तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे, तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे की बुधवारी आपण व्हेकल आणायची. तुमच्यापैकी किती लोक व्हेकल घेऊन येतात, मोटरसायकल, बाईक, मोपेड, ऍक्टिवा, किती लोक, हात वर करा प्लीज. उद्या काय कराल, माझी अशी इच्छा मित्रांनो की बुधवारी माझ्या कॅम्पसमध्ये, आपल्या कॅम्पसमध्ये एकही व्हेकल यायला नको, अशी माझी इच्छा आहे बुधवारी. याच्याने काय होईल बेटा, बुधवारी जर आपण व्हेकल आणले नाही, सर तरी म्हणतात की इलेक्ट्रिक गाड्या आणा किंवा दुसऱ्या अजून काहीतरी आणा. माझी विनंती असेल की एक तर पायी या, आपलं गाव खूप मोठं नाहीये, किंवा मग तुमच्याकडे सायकल असेल तर सायकल व्या. असायला लागली, सायकल चालवायला लाज वाटतंय का, नाही, बरोबर आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस आपण जे ओझोन डे आहे त्याला जर व्यवस्थितपणे सेलिब्रेट करायचं असेल, त्याचं संवर्धन करायचं असेल तर या दोन गोष्टी जरी आपण केल्या तर निश्चितच आजचा दिवस हा सक्सेस झाला. पहिले प्लांटेशन करा. तुम्हाला असं वाटत असेल की ओझोन जर डिप्लीट होत असेल किंवा ओझोनमध्ये बारीक बारीक छिद्र पडत आहेत आणि त्या छिद्रांमुळे होणारे परिणाम पाठक सरांनी तुम्हाला सांगितले की जर तुम्ही समजा पावसात गेले आणि पावसामध्ये छत्री तुमच्याबरोबर असेल, छत्री कशाचं काम करते, तुम्हाला वाचवण्याचं काम करते. कशापासून, पावसापासून आणि उन्हापासून वाचवण्याचं काम करते. तर आपल्या पृथ्वीची सुद्धा एक छत्री आहे.
आणि त्या छत्रीचं नाव काय आहे? ओझोन लेअर. ती छत्री जर फाटली, त्या छत्रीमध्ये जर छिद्र पडले तर काय होणार आहे? पावसाच्या दिवसामध्ये त्याच्यातून पाणी पडेल आणि तुम्ही ओले व्हाल. उन्हाच्या दिवसामध्ये काय होतं? त्याच्यातून सूर्याची किरणं येतील आणि तुम्हाला ते ऊन जास्त लागेल. आणि माझी विनंती अशी असेल की जर ह्या छत्रीला जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? सायकल यावं लागेल. तुम्हाला जास्त झाडं लावावं लागतं. ओझोन डे सेलिब्रेट करण्याचे विषय नाही, तो दुःख मनवण्याचे विषय आहे. कारण आपल्याला ह्या ओझोन लेअरच्या डिप्लिटेशनमुळे जे काही सहन करावं लागत आहे आज, ते संपूर्ण जबाबदारी ही आपलीच आहे. म्हणजे आपणच त्या ओझोन लेअरचं नुकसान केलं आहे आणि आपणच त्याला सेलिब्रेट करतो असं होऊन जातं. म्हणून कदाचित मला असं वाटतं की सेलिब्रेशनच्या इथे आपण शॅडो डे किंवा दुःखद दिवस शाईन डे असा मनवायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला ते ज्ञात होईल व आपण नेमकं काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे याविषयी बराच उहापोह झाला आहे. परंतु खरी सुरुवात जी आपली झाली आहे ती कॅनडा देशातील मॉन्ट्रियल शहर, या मॉन्ट्रियल शहरामध्ये 16 सप्टेंबर 1994 रोजी प्रथम आहे तर एक परिषद भरली आणि ह्या परिषदेमध्ये प्रथमतः आहे तर ह्या विषयावरती चर्चा झाली आणि मग तिथून आपली खरी सुरुवात झाली 16. आणि म्हणून दरवर्षी आपण 16 सप्टेंबरला ओझोन डे हा सेलिब्रेट करत असतो. म्हणजे थोडक्यात आपण तो शाईन डे मनवायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ओझोन लेअर डिप्लिटेशन म्हणजे नेमकं काय? की या पृथ्वीचे जे वातावरण आहे या वातावरणानंतर जो काही शेवटचा लेअर आहे तो ओझोन लेअर, आणि ह्या ओझोन लेअरच्या काही विशिष्ट ठिकाणी आहे तर त्याची जी थिकनेस पातळी ही कमी झाली आणि तिला आपण डिप्लिटेशन म्हणतो. आणि हे डिप्लिटेशन झाल्यामुळे नेमकं काय झालं की जी सूर्याची अतिनील किरणे की जी डायरेक्ट आपल्या आहे तर पृथ्वीवरती आली आणि पृथ्वीवर आल्यानंतर त्याचं पहिलं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगेल की ऑस्ट्रेलिया शहरातील म्हणजे देशातील एका समुद्र किनाऱ्यावरती लोक सन बाथ घेत होते आणि सन बाथ घेत असताना त्यांच्या लक्षात आलं की आपली जी स्किन आहे ती कुठेतरी जशी भाजते आणि ती भाजल्यानंतर जी जसं तिच्या वेदना होतात तशा वेदना त्यांना तिथे होत होत्या. आणि मग त्यांनी डॉक्टरांनी जेव्हा तपास केला तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्या रेडिएशनचा प्रॉब्लेम आहे. आणि मग रेडिएशन म्हणजे नेमकं तिथे समुद्रामधील आपण फेकलेल्या वेस्टमुळे रेडिएशन झालं की काय, त्याचे संशोधन केल्यानंतर मग लक्षात आलं की हा अतिनील किरणांमुळे याचा झालेला त्रास आहे. आणि मग तिथे स्किन म्हणजे कॅन्सरला सुरुवात झाली. तेथील जे काही लोक होती त्यावेळचे त्यांना ती स्किन कॅन्सर झाला आणि मग तो स्किन कॅन्सर झाल्यानंतर मग त्याचं निदान वगैरे केलं त्यांनी नंतर. परंतु सुरुवात अशी झाली आणि मग तेव्हापासून लोक ते जास्त जागरूक व्हायला लागले. मग ओझोन लेअरचं डिप्लिटेशन होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे? साधारणतः आपण असं बघतो की कार्बन मोनॉक्साईड सर्वात घातक आपल्या ओझोन लेअरला डिप्लीट करण्यासाठी सर्वात घातक हा वायू आहे आणि त्याचा उपयोग आपण जास्तीत जास्त करतो. कसं म्हणाल तुम्ही तर प्रत्येकाजवळ मोटरसायकली आहेत, 2 व्हीलर्स आहेत, बरोबर आहे. मग त्या मोटरसायकली आपण जेव्हा तिला स्टार्ट करतो, स्टार्ट केल्यानंतर उगाच आपण काही वेळेस ॲक्सिलेटर फिरत राहतो. आता जोपर्यंत तिच्यामध्ये मेटल डिटेक्टर वगैरे जे असतात सेन्सर्स तोपर्यंत ते कार्बन मोनॉक्साईड बाहेर कमी प्रमाणात निघतो. पण एक वेळेच्या तुमच्या तो जे डिटेक्टर असतात ते संपले मग त्याच्यामधनं कार्बन मोनॉक्साईड प्युअर फॉर्ममध्ये बाहेर निघतो आणि तो जेव्हा आपण ॲक्सिलेटर दाबतो त्यावेळेस तो जास्त प्रमाणात बाहेर येतो. आणि मग हा कार्बन मोनॉक्साईड आपल्या वातावरणामधील असलेला ऑक्सिजन याच्याशी संयोग पावतो आणि संयोग पावल्यानंतर CO2 कार्बन डायऑक्साईड जो आहे मग आता हा CO3 होतो, कार्बोनिल ॲसिड होतो आणि मग असे हे ॲसिडचं प्रमाण आपल्या वातावरणामध्ये वाढत जातं. आणि म्हणून त्याला आपण ॲसिड रेन म्हणून एक इफेक्ट आहे. त्यात जास्त कार्बनचे प्रमाण वाढल्यामुळे तर ॲसिड रेन पण तयार होतो. आता याचं एक उदाहरण मी तुम्हाला देईल की ताजमहल सगळ्यांना माहिती आहे, कशाचे प्रतीक आहे मी सांगत नाही, बरोबर आहे. परंतु ह्या ताजमहलावरती काही वर्षापूर्वी बघण्यात आलं की तो अगदी पांढरा संगमरवरी दगड होता
आणि हा पांढरा संगमरवरी दगड हळूहळू पिवळा पडायला लागला. मग हा याचा इफेक्ट कसा झाला? मग तेव्हा लक्षात आलं की ताजमहालापासून 10 किलोमीटर अंतरावरती यमुना रिफायनरी म्हणून एक तेलाची गिरणी म्हणजे आपण थोडा माझा फॅक्टरी होती. आणि ही तेल रिफायनरी करणारी जी फॅक्टरी होती त्याच्यामधून जे H2S गॅस निघायचे, कार्बन ऑक्साईड निघायचे, HNO3 सारखे गॅस निघायचे आणि याचा इफेक्ट या मार्बलवरती झाला. मुख्य संपादक डॉक्टर सुनील पवार, नजरबाज न्यूज.